एकाच योजनेत 3-3 घरे, मग विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांवर कारवाई का नाही? नमस्कार, आपण बघत आहात न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. पेन तालुक्यातील महालमिरा डोंगर ग्रामपंचायतीत झालेला मोठा भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. प्रधानमंत्री आवास योजनेतून काही निवडक लोकांनी 3-3 घरे स्वतःच्या नावावर घेतल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी दामोदर कृष्णा जेधे यांनी 15 महिन्यापूर्वीच तक्रार दाखल केली होती. पण इतका काळ जाऊनही चौकशी नाही, दोषींवर कारवाई नाही आणि प्रकरण थंडपणे दाबलं जातंय. एका गरीबाला एक घर मिळणं कठीण, त्याच गावात काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यालाच 2-2 घरे मिळतात तरी कसे? कोण दायित्व घेतंय? आणखी मोठा प्रश्न, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांवर कारवाई का होत नाही? या सर्व भ्रष्टाचाराचा काळ कोणाच्या कार्यकाळात झाला? तर तेव्हा काम पाहणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांनी याला कशी परवानगी दिली? यांच्यावर अजूनही कारवाई का होत नाही? असा थेट सवाल दामोदर जेधे यांनी उपस्थित केलाय. आणखी एक मोठी घोषणा, दोषींवर कारवाई न झाल्यास दामोदर कृष्णा जेधे आमरण उपोषणाला बसणार आणि याची जबाबदारी प्रशासनावर राहील. आता पाहायचं एवढंच, सरकार आणि प्रशासन जागं होतं का, की भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा माती घालून गाडला जातो? आज तुम्ही आलात तर त्या ग्रामपंचायतला टाळत दिसते. ग्रामपंचायत अशीच बंद असते का? असेच बंद असते. कधी आलो कधी गेलीवर आम्हाला कधी पंचायत उघडी नसते. मग इथं ग्रामसेवक सरपंच वगैरे कोण नाही? महिन्यातनं एकदा येतात. कधीतरी ते पण आले तरी येतात ना, तर येत पण नाही. सदा ग्रामसेविका डायरेक्ट बोलते की मी शासनाचा पगार घेते, मी शासनाचा पगार घेतला, मी एवढ्यावरती लांब जाणार नाही. तिने कांबारली ठिकाणी या ठिकाणी ऑफिस केलेलं आहे असं आम्हाला समजण्यात आलेलं आहे. मग ह्या लोकांच्या समस्या कसं, म्हणजे इथून खाली लोक गेली तर चालतील, पण त्यांना यायला वरती वेळ नाही. त्यांना वेळ नाही, त्यांना फक्त पगार पाहिजे शासनाची, बसल्या जागी फुकटा जागी. हे सगळं आमचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत दामोदर जेधे यांनी हे सगळं माझ्याकडे ज्या व्यथा मांडलेल्या आहेत त्या व्यथा मी सांगते. ह्या ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी टाळ्या आणि ह्या ग्रामपंचायतीच्या आजूबाजूची जर परिस्थिती तुम्ही पाहिलीत ह्याच्यावरूनच तुम्ही समजू शकतात की किती दिवस येतात ना किती दिवस नाही. हा झेंडा आहे, इथं नक्की झेंडावंदन तरी होतं का? कलर नाही, काही नाही. त्याच्यावरनं तुम्ही देखील समजून जाल की इथं कधी ग्रामसेवक येते आणि सरपंच येते. महालमिरा डोंगर या ग्रामपंचायतीची ही आज परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. नाव काय तुमचं बुवा? दामोदर कृष्णा जेधे. बुवा, महालमिरा डोंगर या ग्रामपंचायतमध्ये जो काय घोटाळा झालेला आहे घरांच्या संदर्भामध्ये तुम्ही पाठपुरावा करताय, काय सांगाल? हो, आम्ही वर्षेवर त्याच्या मागेच धावतोय. घरकुलं एक व्यक्तीला 2-2 डबल दिलेले आहेत आणि 2020ला दिली, 2018ला दिली आणि परत डबल टिबल येतात. त्यांना कलर लावूनच रंगवता येत, बिलं काढून देता येत आणि आमच्यासाऱ्या गरिबांना एक पण घर नाही देत. पाठपुरावा करतात. तुमच्या लक्षामध्ये बरेचसे घरं कुठले आले असं तुम्हाला माहिती झालं का? आम्ही बिडोला त्याची यादी दिलेली आहे. उत्तर काय त्यांच्याकडून आले तुम्हाला? आम्हाला उत्तरच देत नाही. किती वर्षापासून प्रकरण चालू आहे? वर्षभर चालू आहे. वर्ष झालं तुम्ही याचा पाठपुरावा करताय? हां. ग्रामपंचायतमधून तुम्हाला काय उत्तर मिळत आहेत? ते पण दाबून ठेवता येत विषय, दाबादाब चालले. एखाद्या माणसाला घरं आलाय त्याचा झालेला असं काय तुम्हाला चित्र दिसलं का कुठं? हां, घरं डबल झालेली आहे. ते सगळं आमच्याकडे फाईल आहे, यादी आहे. म्हणजे तुम्हाला ज्याची कागदपत्राची जी पूर्तता तुमच्याकडे आहे, मग याच्यावर कारवाई का होत नाही? मग तेच ना, आम्ही कारवाई सर्व केलेली आहे, पण हे लोक बिडो हे लोक कानावर धरत नाही. ते विषय दाबादाब करतायत. म्हणजे एका माणसाला 3-3 घरं आलेली आहेत? हां, 2-2 डबल 2-2 आलेले आहेत, काही 3-3 आलेले आहेत. ग्रामपंचायतमध्ये तशी त्याच्या घराची माहिती तुमच्याकडे पत्रव्यवहार आहे का? आहे. बघू जरा, दाखवतो. महालमिरा या ग्रामपंचायतमध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जेधे यांनी पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्या दरम्यान बरेचसे कागदपत्र वगैरे त्यांनी गोळा केलेले आहेत. याद्या सुद्धा तुमच्याकडे याद्या पण आहेत का? हां, ही बघा, ही घरकुलांची यादी. त्याच्यामध्ये डबल टिबल नाव आहे? डबल टिबल नाव आहे. याच्यावर आता तुम्ही जे काही वकिलामार्फत जे काही पत्र किंवा नोटीस पाठवली त्याच्यावर व्हिडिओने काय उत्तर दिला? आम्ही याची हे मागितली होती, सर तुम्ही याची चौकशी करा डबल घरांची. त्याच्यावर आम्हाला उत्तरच दिलं नाही. काहीच उत्तर मिळालं? काहीच नाही. मग आता ह्याच्या पुढे तुम्ही काय करणार? पुढचं पाऊल तुमचं कसं असणार? पुढचं पाऊल हायकोर्टाचं. कोर्टात जाणार? हां. नागेशजी, महालमिरा डोंगर या ग्रामपंचायतमध्ये घरकुलाच्या संदर्भामध्ये झालेला जो काही घोटाळा आहे, जेधे त्यांनी जो उघडकीस केला, आपण एक वकील आहात, पुढची प्रोसेस आपली कशी असणार?
आपणास कळवतं की मी एक ॲडव्होकेट नागेश अनंत जगताप, मी मुंबई हायकोर्ट, सेशन कोर्ट याच्यामध्ये प्रॅक्टिस करतो. माझ्याकडे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत दामोदर जेदे, हे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला कळवलं की त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये घरकुल घोटाळा 2015पासून ते आजपर्यंत भरपूर प्रमाणात चाललेला आहे. याच्यामध्ये काय होतं आहे की यांच्या गावामध्ये जी घरं आहेत ती घरकुलं येतात, पण ती प्रत्यक्ष लाभार्थींना न देतात जे राजकीय पुढारी आहे, सरपंच आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, कर्मचारी आहे, ह्यांच्याच कुटुंबाला 3-3, 4-4 घरं देणे आणि ती खोटी बिलं काढणे. कारण की ही ग्रामपंचायत जी आहे एकदम डोंगरावरती आहे, 15 किलोमीटर. तिकडं एखादी गाडी पण येऊ शकत नाही, तिथं कुठलं प्रशासकीय अधिकारी आहे ते पण येऊ शकत नाही. त्यावेळेस हे माझ्याकडे आले, त्यावेळेस त्यांनी माहिती अधिकाराचा जो अर्ज केला आणि त्यातून जी कागदपत्र मिळवली, मग त्याच्यामध्ये ज्या याद्या असतील त्यांनी, ह्या ज्या अशा याद्या आहेत, ह्या याद्या त्यांनी त्या मिळवल्या. मग त्या याद्या मिळवल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास केला असता माझ्या असं लक्षात आलं आणि त्यांच्याही लक्षात आलं की सदर ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. लाखो रुपयाचा निधी आहे तो ते तत्कालीन सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक, चालूचे ग्रामसेवक, चालूचे सरपंच यांनी हा घोटाळा केलेला आहे. त्यावेळेस ह्यांनी ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत दामोदर जेदे, ह्यांनी जिल्हा परिषद अलिबाग, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनसुद्धाही काही एक त्यांना पाठपुरावठा मिळाला नाही. जर हा आपण अर्ज पाहिला तर 2/5/2025 रोजी काढण्यात आला होता. एवढे अर्ज करूनसुद्धा कोणत्याही प्रकारचा ह्यांना न्याय न मिळाल्याने शेवटी ह्यांनी स्मरणपत्र दिलं 7/7/2025 रोजी BDOला की साहेब याच्यावरती न्याय द्या. तुम्ही त्या सरपंचाला पाठीशी घालू नका, ग्रामसेवकाला पाठीशी घालू नका. विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रेंकडे गेला असता कारवाई करतो वर्ष झालं. आज आमच्या सामाजिक कार्यकर्ते दामोदर जेदेंना न्याय मिळत नाही. मग न्याय कधी मिळणार? मग शेवटी ह्या सगळ्यांची तक्रारीच्या पेपरला बातम्या देखील आल्या की ग्रुप ग्रामपंचायत मलळ मिर्या डोंगरमधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या भ्रष्टाचार उघडकीस, सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांवर गुन्हे दाखल करतात तक्रार. एवढ्या बातम्या देखील येऊनसुद्धाही कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने शेवटी आम्ही हताश झालो की ह्या अशा बातम्या आल्या, 8 ते 10 पेपरला बातम्या आल्या, तरी अधिकारी वर्गात काही एक लक्षात न देतामुळे मग शेवटी आम्ही गट विकास अधिकारी पंचायत समिती पेन यांना आम्ही 17/10/2025 एक रजिस्टर कायदेशीर नोटीस पाठवली की सदर नोटीस मिळाल्यापासून जर आपण 15 दिवसामध्ये कोणताही भ्रष्टाचार आणि स्थानिक ज्या अधिकारी आहेत, सरपंच असू, ग्रामसेवक असू किंवा राजकीय पुढारी असू, त्यांच्यावरती जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही डायरेक्ट हायकोर्ट किंवा सेशन कोर्टामध्ये गुन्हा दाखल करू. आणि उपविभागीय अधिकारी पोलीस यांच्याकडनं देखील पत्र आलं की सदरच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा. गुन्हे का नाही दाखल करत? तरी आमची एवढी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय मिळावा. हा शेडे म्हणून यांचं नाव आहे. यांचं डबल घर आलेलं आहे. एक नावावर 2 घर आहेत. पहिला एकच वेळा बांधला, डबलचं घर बांधलेलं नाही. बिल काढून मोकळे. या घरावर पण 2 घरं झाली, डबल घर. सुरेश जेदे यांच्या नावावर डबल घर आहे. 2018-2019 एक नावावर डबल घर. ग्रामपंचायतीचा जो शिपाई आहे त्याच्या नावावर पण डबल घर आहे. हां, प्रकाश बापू तुपे यांच्या नावावर पण पंचायतीचा शिपाई असून डबल घर आहे. 2 घर आहेत त्याच्या. 2 घर आहेत. ही आहे चांदेपट्टी महालमीरा या ग्रामपंचायतीची परिस्थिती. गावामध्ये आल्या असता प्रत्यक्षात पाहणी केली, बघितलं अशा पद्धतीने या ग्रामपंचायतीमध्ये हा सगळा घोटाळा झालेला आहे आणि जेथे हे त्याचा पाठपुरावा करत आहे.